नमस्कार, सोन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण 1 किलोच्या प्रमाणात माझ्या पद्धतीची स्मूथ आणि सिल्की चिकन करी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर त्यासाठी इथे मी स्वच्छ 2 ते 3 वेळा चिकन धुवून घेतलेलं आहे। आता हे चिकन 750 ग्रॅम आहे। एकदम फ्रेश असं हे चिकन आहे। आता हे चिकन आपल्याला मुरवण्यासाठी ठेवायचं आहे। आता यामध्ये घालणार आहे आपण मीठ आणि त्यानंतर इथे जो मसाल्याच्या डब्यामध्ये चमचा असतो त्या चमच्याने 1 चमचा मी हळद आणि 1 चमचा इथे काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे। आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला 2 चमचे दही घालायचं आहे आणि हे सगळं आपल्याला ह्या चिकनला चोळून घ्यायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने चिकनला हे चोळून घेतलेलं आहे। आता यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आणि अर्धा तासासाठी हे आपल्याला मुरवत ठेवायचं आहे। तर ही चिकन करी कुकरमध्ये बनवणार आहे। तर त्यासाठी आता कुकर गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। आता तेल घातल्यानंतर तेल छान गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला 1 चमचा जिरं घालायचं आहे। आता हे जिरं आपल्याला छान असं फुलवून घ्यायचं आहे। अतिशय सुंदर अशी ही करी तयार होते की तुम्ही एकदा खाल्ली तर नेहमी हीच करी बनवाल। अतिशय सुंदर चवीची तयार होते। तुम्ही हॉटेलमध्ये सुद्धा खाल्ली असेल, पण जेव्हा तुम्ही घरी अशी चिकन करी बनवाल तेव्हा तुम्हाला वाटेल की खरंच घरी सुद्धा खूप छान पद्धतीने चिकन करी तयार होते। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला कांदा। इथे मी 3 मीडियम साईजचे कांदे कट करून घेतलेले आहे। आता तुम्ही कांदा उभा कट करू शकता, जसं आपण पोह्याला कट करतो अगदी त्या पद्धतीचं तुम्ही कट करू शकता। आता कांदा आपल्याला हलकासा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे। कांदा हलकासा सोनेरी रंगावर परतून झालेला आहे। आता यामध्ये घालायचं आहे, इथे मी लसणाची 1 गड्डी सोलून घेतलेली ती यामध्ये घालायची आहे। त्यानंतर 2 इंच आलं, 2 हिरवी मिरची आणि त्यानंतर आपल्याला काही कोथिंबीरच्या काड्या घालायच्या आहे। काड्यांमध्ये जास्त प्रमाणामध्ये अर्क असतो आणि तो अर्कसुद्धा छान लागतो। आता त्यानंतर आपल्याला घालायचं आहे यामध्ये थोडंसं मीठ। आता हे पुन्हा आपल्याला परतवून घ्यायचं आहे। जेवढा आपण कांदा परतून घेऊ तेवढी आपली करी ही चवीला अप्रतिम होते। आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला इथे 2 मोठे टोमॅटो कट करून घेतलेले। आता टोमॅटो आपल्याला छान असे मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे आहे। तर इथे टोमॅटो मऊ झालेला आहे आणि खाली सुद्धा लागायला लागलेला आहे। आता जास्त खाली लागू नये म्हणून आपण यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालणार आहे आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटे आपल्याला हे असं शिजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मात्र आपल्याला मीडियम ठेवायची आहे। तर इथे टोमॅटो छान गळालेला आहे आणि कांदासुद्धा छान परतून झालेला आहे। आता हे सगळं कांदा, टोमॅटो, लसूण आपण जे साहित्य घातलं ते आता पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। आता इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण कांदा आणि टोमॅटो हे सगळं परतून घेतलेलं यामध्ये घालून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि एकदम बारीक आपल्याला स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे। एकदम स्मूथ अशी ही पेस्ट इथे तयार झालेली आहे। अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे कारण कांदा टोमॅटोमध्ये सुद्धा पाणी असतं आणि ते सुद्धा ओलं असतं, त्यामुळे खूप जास्त पाणी घालायचं नाही। आता इथे कुकर गरम झालेला आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला 2 चमचे साजूक तूप आणि त्यानंतर आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे। आता हे छान आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे अर्धा छोटा चमचा जिरं। जिरं चांगलं आपल्याला फुलवून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच घालायचं आहे आपल्याला 2 दालचिनीचे तुकडे, 2 तेजपत्ता, 1 मोठी वेलची आणि 2 हिरवी वेलची। आता हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे, म्हणजे याचा जो फ्लेवर आहे तो तेलामध्ये छान उतरतो।
तर बघा छान असं हे फुललेलं आहे. आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला आपण जी पेस्ट बनवली ती पेस्ट यामध्ये घालून घ्यायची आहे. आणि लगेचच आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. आता परतत असताना यामध्ये आपल्याला घरातलेच मसाले घालायचे आहे, कोरडे मसाले. इथे 1 चमचा मी जो आपला पोहे खायचा चमचा असतो त्या चमच्याने 1 चमचा इथे कश्मीरी लाल तिखट, त्यानंतर मसाल्याच्या डब्यातला जो चमचा असतो त्या चमच्याने इथे पाव चमचा हळद, 2 चमचे धना पावडर आणि त्यानंतर घरातलीच लाल मिरची पावडर घेतलेली आहे, ही तिखटवाली आहे. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा मिरची पावडर, हळद घातल्यानंतर आपण हे परतून घेतलेलं आहे. आता मिक्सरच्या भांड्याला चिकटलेलं जे वाटण आहे ते यामध्ये घालायचं आहे आणि इथे मी 2 चमचे पाणी घातलेलं आहे. आता हे सगळं आपण मिक्स केलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावायचं. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मिडियम गॅसवर आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. तर तुम्ही इथे बघू शकता आता 3 शिट्ट्या झालेल्या आहे आणि कुकर पूर्ण थंड झालेला आहे. आता तुम्ही इथे जी आपली ग्रेव्ही आहे ती छान शिजून झालेली आहे आणि इथे तुम्ही तेल बघू शकता. आता हॉटेलच्या भाषेत जर म्हटलं तर याला रोगन बोललं जातं. खूप छान अशी ही ग्रेव्ही आपली शिजलेली आहे. आता आपल्याला जे आपण चिकन मुरवलेलं आहे ते चिकन आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता हे चिकन आपल्याला 5 मिनिटे छान असं ह्या ग्रेव्हीमध्ये परतून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला परतायचं आहे. पूर्ण चिकनला ग्रेव्ही लागली पाहिजे अशा पद्धतीने. आता मोठ्या गॅसवर सतत आपल्याला हे परतत राहायचं आहे. बघा अशा पद्धतीने आपल्याला परतत राहायचं आहे. अर्धा तास आपण चिकन मुरवून घेतलं त्यामुळे छान असं त्यामध्ये मीठ, हळद, मिरची पावडर, दही छान असं हे मुरलेलं आहे. आता आपलं चिकन आहे. आता ह्या चिकनमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. इथे मी गरम पाणी घालणार आहे. तर बघा इथे गरम पाणी घेतलेलं आहे आणि आपल्याला चिकनमध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे कारण चिकनला सुद्धा पाणी सुटतं. अगदी थोडंसंच पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने आता आपल्याला पुन्हा कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला 3 शिट्ट्या घ्यायच्या आहे. आता तुमच्या गॅसवर किंवा कुकरवर अवलंबून आहे की चिकन किती शिट्ट्यांमध्ये शिजलं जातं. इथे मी 3 शिट्ट्या करून घेणार आहे. तर 3 शिट्ट्या घेतल्यानंतर कुकर पूर्ण थंड झालेला आहे. आता आपण झाकण काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला चेक करायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर अशी ही तरी आलेली आहे आणि एकदम स्मूथ आणि सिल्की अशी आपली ही करी तयार झालेली आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता यामध्ये आपल्याला मीठ कमी आहे की नाही ते चेक करायचं आहे. त्यासाठी अगदी थोडंसं करी घ्यायची आणि त्यानंतर चेक करायची आहे. आता थोडंसं मीठ मला कमी वाटतंय म्हणून मी यामध्ये मीठ घालणार आहे. एकदा मिक्स करून घेऊ. बघा मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडीशी कोथिंबीर आणि त्यानंतर अर्धा चमचा
कसुरी मेथी आणि अर्धा चमचा गरम मसाला. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ. आता ही चिकन करी तुम्ही साध्या भाताबरोबर, तंदुरी रोटीबरोबर खाऊ शकता. अप्रतिम लागते. आता बऱ्याच वेळा मी चिकन करीची, सुक्का चिकनची रेसिपी चॅनलवर दिलेली आहे, तीसुद्धा तुम्ही बघू शकता. पण ही अगदी आपल्या घरातल्याच साहित्यामध्ये किंवा घरातले जे कोरडे मसाले आहे, कोणतेही विकतचे मसाले आपण इथे वापरले नाही. त्यामुळे अतिशय सुंदर अशी करी तयार झालेली आहे. आणि तुम्हाला मी एक पीस चेक करूनसुद्धा दाखवते. अतिशय सुंदर असे हे चिकन शिजलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता. अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या मुलाचं हॉटेल मॅनेजमेंट झालेलं आहे आणि त्याने बरेच वेळा अशी ही करी बनवली. त्यामुळे तो म्हटला की तू माझ्या पद्धतीची ही करी तू एकदा बनव. म्हणून मी म्हटलं की चला ह्या पद्धतीची ही करी बनवावी आणि तुमच्यासोबत शेअर करावी. तर खूप सोपी पद्धत आहे आणि चवीला तर अप्रतिम आहे. तर तुम्ही इथे बघितलंच आहे, एकदम छान अशी ही करी तयार झालेली आहे. आता ह्या करीमध्ये तुम्हाला अजून पाणी ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता. अतिशय सुंदर अशी चवीची वास अतिशय सुंदर दरवळतोय. तर ह्या सोप्या पद्धतीची चिकन करी तुम्ही एकदा नक्की करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.